अशा या समज आणि गैरसमजांनी भरलेल्या या दुनियेत समाजासाठी झगडण्याचं भलं काम कुणीतरी करायलाच हवं. आणि हे भलं काम हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघालाय त्याचं नाव प्रभाकर सूर्यवंशी. आज पुन्हा तुमच्या पुढे आलोय निव्वळ तुमचे आभार मानण्यासाठी, तुमचे आशीर्वाद, तुमची साथ आणि सोबत अशीच मिळत राहावी ही विनंती करण्यासाठी. मला खात्री आहे सत्य बदनाम केलं जातं, सत्य नागवलं जातं, सत्य चिरडलं जातं आणि कधीतरी असंही होतं की या सत्याला चिडवलं देखील जातं, वाकुलं दाखवलं जातं. पण तरी ते पराभूत होत नाही, कारण सत्याचा वाली हा परमेश्वर असतो. तो परमेश्वर तुमच्या रूपानं जोवर माझ्या सोबत आहे तोवर मी बोलत राहणार. वन मिलियन हा जो आकडा आहे तो ज्याच्या नाव पुढे लागतो त्याला मिलियनियर वगैरे म्हणतात. आता मीही मिलियनियर झालोय. कसा झालोय, काय झालोय त्यावरच मला आज बोलायचं आहे. त्यासाठी आज मुद्दाम शीर्षक मी जे दिलंय किंवा माझ्या थंबनेलमध्ये तुम्हाला जे दिसतंय की त्यात तो शब्द आहे मिलियनियर. काही जण थोडेसे अचंबित वगैरे झाले असतील, पण कसं आहे नेमकं काय घडलंय ते मला तुम्हाला सांगण्यासाठी मुद्दाम ते शीर्षक मी दिलेलं आहे. मित्रांनो नमस्कार. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि असं असताना 2 दिवस सक्तीची विश्रांती घ्यावी लागली होती. इतकं पाणी होतं आमच्याकडे. आणि त्यानंतर पुन्हा तुमच्यासमोर येताना आज मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानतोय. आभार यासाठी आपला आकार परिवार जो आहे हा दिवसेंदिवस मोठा मोठा होत चालला आहे. शून्यातून सुरुवात केलेल्या माझ्यासारख्या एकांड्या शिलेदाराला वाटेत अनेकांची साथ मिळत गेली आणि आज आपण 3 यूट्यूब चॅनेल्सचे मिळून म्हणजे आकार DG9 स्टोरी टेलर, DG9 कट्टा असे आणि एक हिंदीही चॅनेल आहे. त्याला फारसा त्याचा सबस्क्रायबर बेस नाही आहे. असे मिळून 8,82,000 सबस्क्रायबर झालेत आपले. मागच्या आठवड्यात त्या DG9ने 8 लाखांचा टप्पा गाठला. तर परवा माझ्या फेसबुक पेजने 1 लाख फॉलोअर्सचा टप्पा गाठला. इंस्टाग्रामवरही 67,000चा परिवार बनला आपला. म्हणजे एकूणच हा आकार परिवार जो आहे तो 10,49,000वर गेलाय. इंग्रजीत त्याला 1 मिलियन वगैरे म्हणतात, नाही का? म्हणून हे मिलियनियर. DG9वर दर 50,000 नव्या सबस्क्रायबरच्या टप्प्यानंतर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवून या नव्या सबस्क्रायबरचं स्वागत करत आलेलो आहे. आजवरचा हा शिरस्ता आहे आणि तो शिरस्ता मोडायचा नाही म्हणून तुमच्या सगळ्यांचे जाहीर आभार मानायला मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर आलोय. 7.5 लाख जेव्हा झाले होते तेव्हाही आलो होतो. कोरोना काळात अतिशय खडतर परिस्थितीत सक्तीच्या रजेवर असताना फावला वेळ मार्गी लागावा म्हणून हे चॅनल सुरू केलं नव्हतं मी इतरांसारखं. माझं चॅनल हे तसं जुनं आहे. 20 मार्च 2012ला मी माझं गुगल अकाउंट यूट्यूबशी जोडलं होतं. म्हणजे तेव्हापासूनचं हे चॅनल आहे. मी जेव्हा मराठा महासंघाचा मुंबई सचिव म्हणून कार्यरत होतो तेव्हा आमचे नेते श्री अभिजित राणे यांच्या नेतृत्वात त्यांच्यासोबत केलेल्या कार्यक्रमांचे काही व्हिडिओ सुरुवातीला या चॅनलवर मी टाकलेले आहेत. मग RD बर्मन, किशोर कुमार, रफी, शोले अशा अनेकविध विषयांसह कित्येक टेक्निकल विषय घेतही ॲक्च्युअली चॅनल सुरू झालं आहे. मग आता आला कोरोना. वसईतल्या जाबरपाड्यातल्या कामगारांच्या उपासमारीवरचा माझा पहिला व्हिडिओ हा या चॅनेलच्या सामाजिक आणि राजकीय विवेचनाचा श्रीगणेशा होता. कोविड काळात मी जीवाची पर्वा न करता स्कूटरवर हिंडून वसई विरारमधल्या अनेक वस्त्यांमध्ये खिचडी, अन्नधान्य, औषधं आणि इतर गरजा ज्या होत्या लोकांच्या त्या पूर्ण करण्यासाठी माझा कॅमेरा आणि हा आकार DG9चा बूम वापरला. तेव्हाचा हा लोगो बघा जुनाच आहे. असंख्य गोरगरिबांच्या 2 वेळेच्या जेवणाची सोय करणं, लोकांना रुग्णालयात बेड मिळवून देणं, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनसाठी धावपळ करणं, या धबडग्यात जे काही व्हिडिओ केले होते त्याला आजच्यासारखे लाखो व्ह्यूज वगैरे येत नव्हते. पण रात्री थकून बागून घरी यायचो तेव्हा एक आत्मिक समाधान जरूर मिळत होतं. मग एके दिवशी मी ज्या वर्तमानपत्रात पुरवणी संपादक म्हणून काम करायचो ना त्या नवशक्तीच्या मॅनेजरचा फोन आला. सध्या तुमची गरज नाही आहे कारण पुरवणी तात्पुरती बंद केली आहे. आठवडाभरात तुमचा मागच्या महिन्याचा पगार खात्यात जमा होईल. फोन कट. अकस्मात नोकरी जाणं म्हणजे काय असतं हे अनेकांनी अनुभवलेलं असेलच. त्यामुळे मला काय वाटलं असेल हे तुम्ही जाणू शकता. पण कोविडमध्ये नोकरी गेली याचा अर्थ 1 महिन्यानंतर घराचा EMI कसा भरायचा, इतर कर्जांचे हप्ते कसे भरायचे, कसे फेडायचे, खायचं काय, असे अनेक प्रश्न उभे राहिले. काही ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध होती पण आम्हाला लोकल ट्रेनचा प्रवास बंद होता. एका दैनिकाचा संपादक असलेला माणूस तेव्हा मुख्यमंत्री पदावर बसला होता पण त्याला पत्रकारांची दुःख समजलीच नाहीत कधी.
कालांतराने वाईन शॉप उघडले या माणसानं, पण कंत्राटी पत्रकारांना रेल्वेनं प्रवास नाही करू दिला. मी एक दिवस विरार ते चर्चगेट असा एस टीनं प्रवासही केला. आम्हाला जेव्हा परत बोलवलं होतं नवशक्तीत, तुम्ही तुमच्या रिस्कवर या असं सांगितलं होतं. मग प्रवास कसा करायचा? एस टी चालू होती. एस टीने प्रवास केला, 3.5 तास लागले. तर पत्रकारांचा दिवस संपतो तो रात्री 10 किंवा 11 नंतर. तोवर एस टी सेवा बंद व्हायची. शेवटची एस टी चर्चगेटवरून मला वाटतं 5:15 की 6:10ला काहीतरी सुटायची. एक दिवस ऑफिसच्या रिसेप्शनमध्ये झोपायची वेळ आली मला. दोन्ही सोफे ऑफिसच्या रिसेप्शनच्या आधीच बळकावले होते इतरांनी. त्यामुळे मी रद्दी पेपर टाकले अंथरून मग आणि पाठ टेकवली. दुसऱ्या दिवशी काम करण्याचं त्राणच अंगात नव्हतं, कारण झोप काय लागली नाही तिकडे. आणि त्यात कोरोनाचा कहर हा अधूनमधून वाढतच होता. कमी जास्त होत होता. सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलेलं होतं. तर या प्रकारचा द्राविडी प्राणायाम करून नोकरी करणं शक्य नव्हतं. कदाचित या धडपडीत कोरोनाची लागण व्हायची आणि आपला जीवच जायचा. या विचारानं मग यूट्यूब चॅनलकडे सिरियसली पाहायचं ठरवलं. 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा गाठताना वाटेत अनिल थत्तेंचा एक शो आपण आकार डिजिनवर सुरू केला होता. त्याचा खरोखरच मोठा फायदा झाला. 1700 सबस्क्रायबर्स होते माझे आणि त्यानंतर अनिल थत्तेंमुळे ती संख्या 32,000 गेली. पण हे चॅनेल थत्तेंचं चॅनेल आहे असा संभ्रम पसरू लागला सगळीकडे. कारण मी चॅनेलवर दिसतच नव्हतो. मी विषय शोधायचो, मुद्दे काढायचो, थत्तेंना ते विषय द्यायचो, त्यांच्याकडून व्हिडिओ करून घ्यायचो, ते विवेचन करायचे आणि त्यानंतर ते व्हिडिओ मी एडिट करत बसायचो दिवसभर. थंबनेल बनव, एडिट कर, अपलोड कर. मग मी स्वतःचे व्हिडिओ कधी करणार? पण झालं असं की 2 महिन्यातच थत्तेंनी त्यांचं वेगळं म्हणजे ते गगनभेदी अनिल थत्ते हे चॅनल सुरू केलं. मग मी पुन्हा वर्तमानपत्रात नोकरी शोधू लागलो. म्हटलं आता त्या चॅनलवरून थत्तेंचे व्हिडिओ बघायची सवय लागलेल्या प्रेक्षकांना मी कसा काय रुचणार आहे. पण अचानक काय झालं, एक दिवस मला एक विषय आवडला. आता म्हटलं त्यावर आपण काहीतरी करावं. मग मी एकदम जोशात आल्यासारखा एक व्हिडिओ बनवला, अपलोड केला. फारशा व्ह्यूजची अपेक्षा नव्हती, पण आश्चर्य म्हणजे हा व्हिडिओ जोरदार चालला. लोक मला ॲक्सेप्ट करतायत हे जाणवू लागलं. मग मी माझे सोलो व्हिडिओज करू लागलो आणि त्यांना खरोखर सांगतो, प्रत्येक व्हिडिओ दर गणिक मला चांगला प्रतिसाद मिळू लागला. आपण सारेच माझ्या या प्रवासाचे साक्षीदार आहात. काही लोक तेव्हापासूनचे म्हणजे थत्ते जेव्हा मग आपल्या चॅनलवर बोलायचे तेव्हापासूनचे सबस्क्रायबर्स आहेत. मग नंतर अनेक जण नव्याने जोडले गेले. त्यांच्यासाठी हा प्रवास तसा अनसुना आहे. म्हणजे तुम्हाला माहीत नसेल, आपण 2022मध्ये नाशिकमध्ये एक जी घटना घडली होती, ॲल्युमिनियमच्या पातेल्यातून नदी ओलांडणारी विद्यार्थी आणि त्याच्यावर नंतर मग मी त्या जागी गेलो त्या आदिवासी पाड्यावर. तिथली दुःख बघितल्यानंतर तो आदिवासी पाडा दत्तक घेतला. तिथल्या नदीवर पूल नव्हता, तो पूल सरकारच्या मागे लागून तो बांधून घेतला. त्या पाड्यावर सातत्यानं वेगवेगळे उपक्रम आपण करत असतो. या प्रवासात मी माझ्या जे काही उत्पन्न मला मिळत होतं यूट्यूब चॅनलमधून त्याचा मोठा हिस्सा समाजासाठी वापरत आलेलो आहे. त्या पाड्यावर कामाला सुरुवात करताना मेडिकल कॅम्प्सनी सुरुवात केली. मग तिथं सोलार स्ट्रीट लाईट लावले, एक अभ्यासिका बांधली, त्या अभ्यासिकेत संगणक दिला, एक बाकं दिली, वाचनालय बनवलं, त्यासाठी पुस्तकं दिली. दरवर्षी 15 ऑगस्टला आपण या पाड्यावरच्या मुलांना शालेय साहित्य, स्कूल बॅग्स, वह्या, पुस्तकं, पेन, पेन्सिल, ड्रॉइंग बुक्स एवढंच काय तर चपला, बुटांचं, रेनकोट, छत्र्याही देत असतो. आता तुम्ही जर माझे मागच्या 6 महिन्यांपूर्वीचे जर व्हिडिओ बघितले असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण या पाड्यावरती हनुमान जयंती होती. ते एक हनुमानाचं मंदिर आहे, नवशा मारुती म्हणून देऊळ आहे, त्यामुळे त्या पाड्याला नाव देवळाचा पाडा आहे. त्या देवळाच्या पाड्यावरच्या हनुमानाची जयंती आपण गेली 2 वर्ष साजरी करतोय. हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात करतो. तिथं एक 100-150 लोक जेवतील असा भंडारा असतो. मग शिवजयंती सुरू केली, दीपोत्सव सुरू केला. त्या पाड्यावरती लोकांना दिवाळी हा दिवाळ सण कसा साजरा करतात, नवीन कपडे जे आपण दिवाळीत आवर्जून विकत घेतो, चांगले नटतो, सजतो, फटाके उडवतो, फराळ करतो, करंजा, चकल्या वगैरे, त्या सगळ्या गोष्टीपासून जे काही लांब बसलेले म्हणजे त्यांना याच्याबद्दल अजिबात सुतराम कल्पनाही नाही आहे अशी, म्हणजे त्यांना या सगळ्या सोयी सुविधा तर लांबची गोष्ट, पण हे सण कसे साजरे होतात हे देखील माहीत नसलेल्या लोकांना आपण दीपोत्सव कसा साजरा करतात ना तो दाखवला. दिवाळी पहाट तिथं साजरी केली आपण. संगीताचे सूर त्या पाड्यावर उमटले. शिवजयंतीला शिवरायांच्या अशा जोशपूर्ण, आवेशपूर्ण सगळ्या जीवन प्रवासाची सांगीतिक आख्यायिका तिथं आपण सादर केली.
असे वेगवेगळे कार्यक्रम त्या पाड्यावर आपण करत असतो. आणि हे करतो कशासाठी, तर मला त्यातून समाधान मिळतं. माझ्या कमाईतला एक मोठा हिस्सा तिथं खर्च होत असतो, त्याचं मला वाईट वाटत नाही. मला आनंद होतो तिथे खर्च करताना. आणि देवही बघा कसा असतो, म्हणजे तुम्ही तिथे ₹2 खर्च करून आलात ना, तर जेव्हा तुम्ही परतता, महिनाभरात त्या ₹2चे कुणीतरी ₹20 करून तुम्हाला आणून दिलेले असतात. काहीतरी वेगळं काम मिळतं, काहीतरी जे मी नुसतंच हे यूट्यूब चॅनल चालवत नाही, माझे अजून 2-3 उद्योग आहेत आणि तिथं मला काही ना काही कामं येतात, त्यातून ती भरपाई होत असते. तर मला तिथं झालेल्या खर्चाचं अजिबात कधी तर काही त्याची भ्रांत किंवा अशी चणचण वाटली नाही, की मी ह्या माझ्या खिशाला खार लावून तिथे काहीतरी खर्च करतोय. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, की हा सगळा खर्च करत असताना काही प्रेक्षक जेव्हा हे सगळं बघायचे, मी तिकडे केलेल्या कार्यक्रमांचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. मग ते मला माझं बँक डिटेल्स मागू लागले, की आम्हालाही तुमच्या कामात आर्थिक मदत करायची. आम्ही तिकडे स्वतः येऊन काही करू शकत नाही, तुम्हाला काही आर्थिक मदत करतो. पण मला संकोच वाटायचा. कुणालाही माझे बँक डिटेल्स कधी दिले नाहीत. तर तुम्हाला सांगू का, मला माझ्या प्रवासात जे भावासारखं प्रेम करणारे मित्र मार्गदर्शक मिळालेत ना, त्यांचं नाव मला इथं आवर्जून घ्यावं लागेल. ते म्हणजे सुशील कुलकर्णी. या माणसानं मला प्रत्येक वेळेस व्यावहारिक वागण्याचा सल्ला दिलाय. "प्रभाकरराव काय करायला तसं?" चा फोन येतो तेव्हा हा पहिला शब्द असतो. "भावनेच्या भरात वाहवत जाऊ नका राव." हे सातत्यानं सांगणारा हा माझा मित्र. वयानं 4 वर्ष लहान आहे माझ्यापेक्षा. पण अनुभवानं 10 वर्ष मोठा आहे. म्हणून मी त्या माणसाचे बरेच सल्ले ऐकत आलोय आजवर. व्हिडिओ खाली सपोर्टच असा Google पे किंवा फोनपे नंबर द्या. त्यावर लोकांना जे जे पटेल, न पटेल तसे ते मदत पाठवतात. हा त्यांचा सल्ला मी ऐकला आणि 2023 नंतर तो नंबर व्हिडिओ खाली टाकत आलो. आता त्यावर लोकांनी थोडीफार मदत केली, जी मी माझ्या सामाजिक कार्यात वापरली पण. पण त्या सपोर्टर्सवरही टीका करणारे लोक प्रचंड जाहिरी टीका करू लागले. काय भिका मागतायत आणि काय-काय प्रचंड काय-काय. तर त्यातून काय मिळत तर नव्हतं काहीच, म्हणजे असं लक्षणीय काय मिळत नव्हतं. पण ही टीका जी यायची ना, तीच अशी काळजाला अगदी छिद्र पाडून जायची. त्यामुळे बंद करून टाकलं ते सपोर्टर्स टाकणं वगैरे. झाले त्याला 3-1 महिने झाले असतील. बंद करून टाकलं. असो, आता ह्या सगळ्या गोष्टी होत राहणार. तर मित्र, हा असा 2020-21 पासूनचा आकार DG9 सह सुरू झालेला माझा प्रवास. यातले टप्पे, माझी कहाणी बहुधा सगळ्यांनाच माहिती आहे. काही नवे सबस्क्रायबर्स वगळता सगळ्यांनाच माहिती आहे. माझ्यावर झालेल्या बायपासलाही आता 24 जुलैला वर्ष होईल. कसे दिवस जातात बघा. अडथळ्यांच्या शर्यतीत सुसाट धावता येत नाही कधी, कारण वेग वाढवतो माणूस, वाढवता अचानक ते हर्डल येतं समोर. आता हर्डल आलं की काहीसं थांबावंच लागतं ना, थांबूनच ओलांडायचं, उडी मारण्यासाठी थांबावं लागतं. माझ्याही शर्यतीत पोलीस केसेस, पोलीस तक्रारी, दाखल झालेले गुन्हे, कोर्ट कचेरी असे अडथळे आले, येतायत, यापुढे येतील. धमक्या, शिव्या, आई बहिणींचा उद्धार हे तर नित्याचंच झालंय. चला बोलतो मी, पण कमेंट्समध्ये माझ्या स्वर्गस्थ आईला आणि माझ्या बहिणीला नाहक उद्धरलं जातं सातत्यानं. बरं, हे लिहिणारे कोण, तर ज्यांच्या पार्श्वभागात अजिबात दम नाही. राजकीय विश्लेषण करताना एखाद्याच्या राजकीय भूमिकेवर टीका केली म्हणून टीका करणाऱ्याच्या आई बहिणीला शिव्या द्यायच्या, ही नपुसकांचीच एक नवी जमात शेकडो किलोमीटर लांब बसून आभासी जगतात आपल्याला कोण काय करणार आहे, द्या शिव्या, या भ्रमात असतात. पण त्यांचाही कायदेशीर हिशोब एका बाजूला सुरू आहे हे त्यांना माहीत नाही. असो, अशी हिंट देणं चुकीचं आहे. एक विचारधारा, देव, देश, धर्म यांना समर्पित मी आणि माझं हे चॅनेल कोणाच्या नजरेत खुपत असेल तर ते बिनधास्त खुपो. मी 2021 पासून असाच बोलत आलोय, फेसबुकवर लिहित आलोय, म्हणजे त्याच्या आधीपासून लिहायचो फेसबुकवर. देवाच्या कृपेनं तोच दमखम आज 5 वर्षांनंतरही अबाधित आहे, कुठे कमी झालेला नाहीये. जोवर जिवंत आहे तोवर देव, देश, धर्मासाठीच जगणार आहे. आमच्या बोलण्याचा काही राजकीय पक्षांना फायदा होतो हे तर जगजाहीर आहे, स्पष्ट आहे. म्हणून या राजकीय पक्षांनी आम्हाला विकत घेतलंय असाही समज अनेकांचा होतो. त्यांचा दोष नाहीये. अनेक जण काय झालंय की गळ्यात फॉर सेलचा बोर्ड लटकावून या सोशल मीडियाच्या बाजारात बसलेले आहेत. त्यामुळं सगळ्यांना एकाच तराजूत तोलणारे लोक असतात ना, पण आम्ही त्यातले नाही, हे दुर्दैवानं सांगावं लागतं आम्हाला. वेळप्रसंगी या समान विचारधारेच्या राजकारण्यांनाही ठोकत आलोय मी. ते व्हिडिओ बघणारे लोक
तो विचार करत नाही की अरे हा ह्या पक्षाच्या बाजूने बोलतो असं वाटतं, पण कधीतरी त्यांनाही ठोकतोय की ते चुकले की. आणि ह्या ठोकण्याने काय होतं की हे जहरी टीका करणारे त्या अशा व्हिडिओंकडे दुर्लक्ष करतात, पण ज्यांच्या बाजूने इतके दिवस बोलत आलोय ना त्यांना झोंबतं. त्यामुळे माझ्या अशा वागण्यानंही अनेक शत्रू निर्माण झालेले आहेत. हे कुठले आहेत? ते असे समोरच्या खेम्यातले नाही आहेत, आपल्याच बाजूचे आहेत. अशा या समज आणि गैरसमजांनी भरलेल्या या दुनियेत समाजासाठी झगडण्याचं भलं काम कुणीतरी करायलाच हवं. आणि हे भलं काम हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघालाय त्याचं नाव प्रभाकर सूर्यवंशी आहे. आज पुन्हा तुमच्या पुढे आलोय निव्वळ तुमचे आभार मानण्यासाठी. तुमचे आशीर्वाद, तुमची साथ आणि सोबत अशीच मिळत राहावी ही विनंती करण्यासाठी. मला खात्री आहे सत्य बदनाम केलं जातं, सत्य नागवलं जातं, सत्य चिरडलं जातं आणि कधीतरी असंही होतं की या सत्याला चिडवलं देखील जातं, वाकुलं दाखवले जातात. पण तरी ते पराभूत होत नाही, कारण सत्याचा वाली हा परमेश्वर असतो. तो परमेश्वर तुमच्या रूपानं जोवर माझ्यासोबत आहे तोवर मी बोलत राहणार. आता बोलत राहणार आहेच. त्यामुळे तुर्तास इथे थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.